किंग बाबूशाह सर यांचा सन्मान होणार आहे। मी नितीन दादा भगत सरपंच आहेत आमचे यांना विनंती करेन, आज दिग्गज समालोचक या स्पर्धेसाठी लाभले आणि त्या दोन्ही समालोचकांचा इथे सन्मान होणार आहे। थोडीशी बाईट आम्ही सुद्धा घेऊ। दीपक पाटील सर जातील टॉस बॉक्स मध्ये, जिथे बाबूशाह सर सुद्धा असतील। मॅनेजमेंट आम्हाला सांगत असते जे जे समालोचक सहभागी होतात स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया ओपनिंग देणं हे मॅन्डेटरी आहे। मॅच सुरू होईल, फक्त 1 ते 2 मिनिटाचा अवधी घेऊ। बाबूशाह सर आपण जॉईंट व्हायचे। दुशानला 500 रुपयाचं कॅश प्राइज। चला मॅच ऑन करूया, मॅच ऑन ठेवा। दुशान यायचे आपण। नितीन दादांना विनंती करेन, दोन्ही आमचे समालोचक मित्रांचा सन्मान होणार आहे। दिग्गज समालोचक सुशांत गायकर। सामना सुरू झाला, पहिला चेंडू डीप कडे, फिल्डर तिथे रेडी। यस अंपायर सिग्नल येईल, सुरुवात धमाकेदार आणि हा येतो चौकार। सन्मान इथे होणार आहे। बाबूशाह सर शेरो शायरी किंग टेनिस क्रिकेटतील दोन्ही आमचे दिग्गज समालोचक। स्पर्धेबद्दल त्यांची बाईट पाहणार आहोत, मात्र मी दीपक पाटील सरांना विनंती करेन आपण जॉईंट व्हा इकडे। तर सुपर 8 मध्ये पोहोचला गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द। जरूर पाहूया। सौरभ आता काही वेळानंतर हर्षद आणि सौरभ आम्हाला बाईट देणार आहेत। चला बघा 1 वाजलाय। सुशांत ऑन साइडला ड्राइव्ह करतो, डीप कडे फिल्डर रेडी। आज जरूर एक आनंदाची गोष्ट सुद्धा असेल। मीत 11 नशीब शेठ भोईर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नावाने आज संघ खेळतोय। तर सुशांत गायकर याचा मित्रांनो वाढदिवस आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजूया। आजचे बर्थडे बॉय सुशांत याला आपण शुभेच्छा देऊया आणि मॅच कडे सुद्धा आपण वळूया आणि ऐकूया दीपक पाटील सरांना। हॅलो, थँक्यू सो मच सागरजी मांडवकर। जवळ मॅचच्या दिशेने सुशांत गायकर षटक टाकतोय। विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। टेनिस क्रिकेट विश्वाकडून आयोजकांच्या वतीनं, सगळ्या खेळाडूंच्या वतीनं, सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं सुशांतला आपण देऊया मनापासून शुभेच्छा। येणारं वर्ष तुझ्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी जावो, याच वाढदिवसानिमित्त अगणित शुभेच्छा। ओ सुपर स्कोअर ड्राईव्ह, वाडे शॉट क्रिकेटच्या परिभाषेमधील एक दुर्मिळ फटका पाहायला मिळतोय। बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार, अनिकेतच्या बॅटमधून येतोय चौकार। यावेळेस मात्र सिंगल रन एकेरी धावेनं होईल। धावसंख्येमध्ये बदलाव, अजय भंडारी आणि अनिकेत ढोपरी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती उसाटणे या संघाकडून। कमालीचा खेळ उसाटणे संघानं मात्र पहिल्या फेरीमध्ये दाखवला होता। खरं तर 33 धावा केल्या होत्या आणि बल्हाड्य खालापूर तालुक्यामधील न्यू गोल्डन पोसरी सारख्या बल्हाड्य संघाला मात्र नमवलं होतं ते याच उसाटणे संघानं। त्यावेळेस बॅटिंग झाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये जर बॅटिंग झाली तर मात्र गोलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमकडे। सुशांतचा हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच वेगानं मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता। धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। 10 ऑन अ बोट। उसाटणे मलंगड परिसरामध्ये सातत्यानं मात्र खूप चांगला खेळ। अनिलदादा ढोबरी याचा संघ पाहायला मिळतो। एक फार मोठी स्पर्धा उसाटण्याच्या मैदानावर सुद्धा पाहायला मिळते। उसाटणे म्हटलं की बैलगाडा क्षेत्रासाठी सुद्धा अड्डाच आहे, त्यामुळे उसाटणे गाव सगळ्यांना परिचित आहे, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। कारण क्रिकेटपेक्षा जास्त सुद्धा खरं तर बैलगाडी शौकीन आणि बैलगाडा शौकीन म्हटले तर तेवढेच क्रिकेटचे चाहते सुद्धा तिकडेच आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 10 धावा। जी मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया रोहनला मॅन ऑफ द मॅच।
आणि त्यांचा सन्मान सुद्धा होणार आहे. मी नितीन भगत साहेब यांना विनंती करेन परेशजी मस्कर साहेब यांचा सन्मान करायचे. दीपक पाटील सर, आज जो मीत 11 GT11 जे हनुमान नेरे संघ खेळतो आणि या संघाला टी शर्टचे स्पॉन्सर सोरांश राजे टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर्स प्रथमेश प्रकाश पवार साहेब यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. प्रथमेश प्रकाश पवार, सोरांश राजे टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर्स, धन्यवाद. ते इथे सन्मान होणार आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. मॅच पाहायला मजा येणार आहे. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय सचिन मोरे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या सुशांत गायकरच्या. सचिनचा हा बॉल ऑन साइडला प्लेस करण्यात आलाय. वाडिश मिड विकेटच्या दिशेमध्ये जास्त उंच गेला आणि इथे मात्र पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन अनिकेत ढोबरीच्या स्वरूपामध्ये लागलाय. हा उसाटणे टीमला सगळ्यात मोठा हादरा. फार निर्णायक सफलता मित्र म्हणेन सचिन मोरेसाठी, कारण यंदाचं वर्ष गाजवलं अनिकेत ढोबरेनं. अनेक मैदानावर मात्र चमकदार खेळ राहिलाय आणि याच वर्षी खरं तर पहिल्यांदा बायकरमॅन सुद्धा होताना आपण त्याला पाहिलं अनिकेतला. आणि यावर्षी खरं तर 4 बाईक्स घेण्याचा बहुमान मात्र सागर पाटीलच्या नावावर आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. दोन निर्धाव चेंडू आपण पाहिले सचिन मोरे आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये अशीच गोलंदाजी मात्र त्याची राहिले. मागच्याही मॅच मध्ये मात्र असाच दमदार खेळ मात्र सचिन मोरेच्या 2 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळाला होता आणि टिचून गोलंदाजी केली होती. 2 ओव्हर्स मध्ये आय थिंक 5 पेक्षा कमी धावा दिल्या होत्या 2 ओव्हर्स मध्ये आणि तोच प्रवास मात्र याही मॅच मध्ये त्याचा असाच सुरू. हडवा पॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत आपण पाहिलं तर 4ही चेंडूंमध्ये एकही धाव आतापर्यंत आलेली नाहीये आणि त्याचमुळे स्कोर कार्ड थांबलाय. ओ आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, इकडे खोला टाकलेला बॉल, अपील पाहायला मिळते. काहीतरी समथिंग साऊंड्स कदाचित ऐकायला आले होते पाठीमागच्या फिल्डर्सना आणि त्याचमुळे मागच्या 4ही खेळाडूंनी जोरदार अपील मात्र केली होती. अपील मात्र फेटाळून लावले पंचांनी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये एकही गेलेलं नाहीये. मगाशी एक संधी आली होती परंतु आता मात्र पाहूया आज मात्र या मैदानामध्ये नेरे संघ कारनामा करणार का. लॉफ्ट केलाय, इकडे लॉंग ऑनला झेल टिपलाय. या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक सचिन मोरेच्या नावावर. एकही धाव नाहीये उसाटणे टीमला या ओव्हरमध्ये. कमबॅक केलं या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो नेरे संघ आणि कमालीचं कमबॅक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 10 धावा. मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकलंय ते सचिन मोरेनं. नक्कीच गुड बॉलिंग. तर बाबूशाह सर, दीपक पाटील सर जॉईन झालेत. अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा ते रायगड, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, मुरबाड अनेक ठिकाणी स्पर्धा कव्हर करतात. रतनबुवा अनेक मोठमोठ्या स्पर्धा. बाबूशाह सर शेरो शायरी किंग अनेक आयोजकांची आपल्याला पसंती असते. अनेक आयोजन आपण पाहत असता. काय म्हणाल पर्व 3रं गावदेवी उसराईच्या या नियोजनबद्ध आयोजनाबद्दल? नहीं सागर सर, अभी जस्ट हमने हेमंत दादा को जिक्र किए हैं कि बहुत प्रोफेशनल टूर्नामेंट है क्योंकि यहाँ पर हर आयोजक भी प्रोफेशनल. देखिए शाम के समय भी हमने जिक्र किया था अजय दादा के साथ है. नो एटीट्यूड नो घमंड, अपने काम से मायना रखते हैं और आज उन्होंने अपने काम से साबित कर दिया गावदेवी उसराली ट्रॉफी कि काम इतना आसान से लो कि सफलता भी शोर मचा दें. और आज देखिए टीम भी सुपर 8 में पहुंची. कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे सागर सर. ज़्यादा कुछ बताने की ज़रूरत नहीं है, इस टूर्नामेंट के इतिहास गवाह है. कल आने वाला देखिए और 2 नाइट है, फुल धमाका रहेगा. चलते दीपक सर के पास. थैंक यू सो मच बाबूशाह.
तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 10 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र टॉप एज लागले, बॉल समोर पडलाय कव्हर्सला. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र वाढेल. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक हालताना दिसले. पाठीमागे आपण पाहिलं तर जवळजवळ 8 चेंडू एकही धाव आली नव्हती. ही 8 चेंडू नंतर 9व्या बॉलवर ही पहिली धाव येताना पाहायला मिळाले. ती उसाटणे संघ अगदी स्मशान शांतता आता मात्र गोटामध्ये पसरले. चिंतेचं वातावरण थोडंसं असंच काहीच होतं. पहिल्याही मॅचमध्ये धावा होत नव्हत्या, परंतु काय डिफेंड केल्या होत्या मॅच. पोसरी सारख्या बलाढ्य संघाला नमवलं होतं 33 धावा 5 ओव्हर्समध्ये करून. शॉट ऑफ लेंथ होता, दिशा सुद्धा भरकटले. यावेळेस मात्र 900 आणि इकडे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अंपायर डीकेनं आपण पाहतोय द्वारकानाथ सोरगेसर बेलवली. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. उसाटणे संघाच्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 12 12 ऑन बोर्ड. 12 धावा. उसटणे संघाकडे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे, ही ताकद आहे त्यांची. आणि त्याचमुळे तोच विचार डोक्यामध्ये ठेवून जर या 4 ओव्हर्समध्ये 28-30च्या आसपास जर हा संघ पोहोचला तर मॅच चांगली रंगेल. हुक करायचा होता, चांगला बाउन्सर. यावेळेस मात्र 9चा चेंडू सरळ विकेट किपरकडे जात असताना डॉट बॉल. काय प्रत्युत्तर दिलंय, खांद्याचा वापर करतोय, उंच सुद्धा आहे. 9 खरं तर अंडर 19 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वर्षाचा खेळाडू, परंतु आज मात्र प्रभावित केलंय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आज गोलंदाज प्रभावी गोलंदाजी केले आणि अगदी कमी वयामध्ये खरं तर प्रसिद्धीची शिखरं मात्र क्रिकेटमध्ये तो गाठतोय. आणि असे खेळाडू पाहिले तर नक्कीच आनंद. क्रिकेटचं भविष्य मात्र उज्ज्वल आहे. यावेळेचा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे फलंदाज धावत सुटला आणि कदाचित पाहावं लागेल. पुन्हा एकदा मागे फिरला खरा, परंतु तो मात्र सुरक्षित पोहोचलाय. पंचांची कोणती प्रतिक्रिया येत नाहीये. म्हणजेच काय तर इकडे मात्र मुकेश बडवी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित असेल. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. आज मात्र 2 संघ नक्कीच झोप लागणार नाही. पहिली म्हणजे पोसरी संघाला आपण पाहिलं, त्यानंतर चिंचपाडा संघ सुद्धा खरं तर ज्या पद्धतीने घरच्या मैदानावर लोळवलं ना उसरली संघानं, आज कमाल खेळ केलाय. हेमंत भगत, मुकेश भगत यांच्या जबरदस्त गावदी उसरली संघानं आज सगळ्याच प्रेक्षकांना पूर्ण उसरलीकरांना खुश केलं असेल आजच्या या परफॉर्मन्स नंतर. कारण चिंचपाडा सारखा बलाढ्य संघ होता, फलंदाजीमध्ये ताकद होती आणि 10च्या खाली सरासरीनं मात्र या धावा सहजतेने चेस करणार असं सगळ्यांना वाटलं होतं. परंतु गोलंदाजांच्या मनामध्ये उसरलीच्या काहीतरी वेगळं चालू होतं. फुल लेंथ होता, रिव्हर्स खेळण्यासाठी गेला. यावेळेस मात्र कनेक्ट झाला नव्हता. इकडे रन तोपर्यंत मात्र कंप्लीट करण्यात आले. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येत असताना अतिरिक्त स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. अजय भंडारी, मुकेश मडवी दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत, परंतु सध्याच्या घडीला मात्र थांबवलंय ते गोलंदाजांनी. सचिन मोरेनं आजची रात्र गाजवले मित्र म्हणेन. ज्या पद्धतीनं मात्र त्याचा खेळ राहिलाय. तो मीत 11 जितू शर्मा नेरे या संघासाठी आज गोलंदाजीनं त्याच्या प्रभावित करून टाकले. चला स्पीडअप करा टीम नेरे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजय कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. अनिकेत बाद झाला, सागर सुद्धा काहीच करू शकला नाहीये. गोलंदाज तयार. राऊंड स्टंप्स आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. यावेळेस मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू कधी निघून गेला कळलं सुद्धा नाहीये. अजय सारखा दिग्गज फलंदाज आहे आणि आतापर्यंत चौकारण खातं उघडलं होतं त्यानं 4 धावेनं आणि त्यानंतर मात्र शांत ठेवलंय अजय भंडारी सारख्या विस्फोटक फलंदाजाला. काय गोलंदाजी केले 9नं. आणखीन एक फुल लेंथ होता. इकडे मात्र पहा क्षेत्ररक्षण जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्क्वायर ऑफ द विकेट. स्क्वायरलेगला वेगवान स्ट्रोक होता, परंतु तो थांबवण्यात आला. इकडे मात्र एकेरी धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर उसाटणे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा.
तारका या मैदानावर अवतरणार आहेत. प्रार्थना बेहेरे आणि त्याचप्रमाणे मृण्मयी देशपांडे, दोन सिनेसृष्टीमधील दोन प्रसिद्ध चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पहा प्रमुख उपस्थिती मराठी सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि प्रार्थना बेहेरे. आणि त्यामुळेच उद्याच्या दिवशी मात्र बरेचसे सरप्राईज असणार आहेत. खास करून महिलांसाठी लकी ड्रॉ असणार आहेत, सरप्राईज गिफ्ट्स असणार आहेत. आणि उद्याच्या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती गतवर्षी सुद्धा आपण पाहिली होती. गतवर्षी सुद्धा सिने स्टार्स आपण पाहिले होते या स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच उत्सुकता लागून राहते की काहीतरी नाविन्य, सातत्यानं नाविन्य घेऊन येणारी स्पर्धा म्हणून या गावदेवी उसराई चषकाकडे पाहिलं जातं. हेमंत भगत, मुकेश भगत यांच्या संकल्पनेतून साकार जाणारी सन्मान्य नितीनजी भगत साहेब, जितेंद्र भगत असतील, सगळ्यांची दमदार साथ मात्र नेहमीच लाभते. आणि म्हणूनच या स्पर्धेकडे विशेष लक्ष असतं त्या टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं. आणि उद्याच्या रात्री मात्र तुम्हाला सिने तारका या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि नक्कीच सेल्फी तुम्ही घेऊ शकता त्यांच्या समवेत, त्यामुळे ही सुद्धा हाऊस पेटेल. खास करून 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण स्पर्धा कव्हर करणार आहे. त्यांचे कॅमेरे त्यांच्याकडेच असतील उद्याच्या रात्री. इकडे पुलचा फटका मात्र थोडासा मिस्क्यूट होता, सर्कलमध्येच पडलाय, परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 30-16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंट्स राज आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. आमचे विवेक असतील, संपूर्ण कॅमेरामॅनची टीम, आमचे डीजे सानिया, डीजे नितीन 4 चांद लावून टाकले त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं. आणि त्यांचं सुद्धा कौतुक करूया. हो, यावेळेस मिस केला होता, बालीच्या हातामधून निसरला चेंडू, स्क्वेअर लेगला चाललाय, बाली धावतोय, परंतु 2 धावा. या धावा आहेत ना फार महत्वाच्या ठरू शकतील. जर इकडून एखादा मोठा हिट पाहायला मिळाला तर उसाटणे संघानं पहिल्या मॅच मध्ये पोसरी संघाला लोळवलंय अक्षरशः. 33 धावा काढल्या होत्या फक्त 5 ओव्हरमध्ये आणि त्या काढू दिल्या नव्हत्या. त्यामुळे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. आणि संधी जर तुम्ही दिलीत ना, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल ना कळत सुद्धा नाहीये. मगाशी आपण पाहिलं चिंचपाडा संघाचं शेवटचं षटक 16 धावा देऊन गेलं उसरली संघाला. सारं काही सुरळीत चालू असताना मधूनच अचानक काहीतरी होतं. आणि हे क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं. आणि म्हणूनच अनिश्चितता काय आहे ना, ही अनसर्टनिटी ही नेहमीच खेळामध्ये या पाहायला मिळते. आणि म्हणूनच खरं तर सगळ्यांना वेळ लागतात या खेळाचे. हो, यावेळेस मात्र ड्राईव्ह चांगला आहे, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका, लॉंगॉनचा फिल्डर जाऊन समोर अडवतोय, तोपर्यंत मात्र 1 रन. उद्या 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल डेरवली विरुद्ध श्रीदत्त नौपाडा 7 वाजता ही मॅच मात्र चालू होईल. त्यानंतर गावदेवी पेठ संघ भिडेल वाजे संघाच्या विरोधामध्ये. त्यानंतर बोरले संघ शॅम्बो इन ऍक्शन पाहायला मिळेल जांभिवली संघाच्या विरोधामध्ये. मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंटचा संघ पाहायला मिळेल संदेश पाटील यांचा. त्यानंतर श्रीदत्त शिवकर संघ भिडेल श्रेया अँड स्वरांश 11 वडगर राज इंगळेचा संघ. आणि त्यानंतर रोहिंजण ब विरुद्ध डेरिवली अतुलचा संघ. डेरिवलीचे 2 संघ उद्याच्या रात्री खेळताना दिसतील. आणि त्यातमध्ये मृण्मयी देशपांडे, प्रार्थना बेहरे, 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, आमचे डीजे नितीन, सागर मांडवकर, मेहबूब लढा, उमेशजी बोईर, खरं तर 4 चांद लावतील या स्पर्धेला. गेल्या वर्षी याच दिवशी खरं तर आम्ही होतो महिला दिनानिमित्त. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्यात आलाय. समोर लॉंगॉन कडे सिंगल येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 रन्स. थोडंसं लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. महबूबचं फ्रेंड सर्कल, दीप सिटी आणि सगळी कॉलनी एरिया. महबूबची मजबूत पकड आहे तिकडे आणि ते सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. नक्कीच खूप एंटरटेन करते ही स्पर्धा. आणि यासाठी नक्कीच आयोजक मुकेश भगत, हेमंत भगत, नितीन भगत असतील, जितेंद्र भगत असतील, सगळ्यांचं कौतुक करूया आपण. समथिंग न्यू, समथिंग स्पेशल मात्र या स्पर्धेमध्ये नेहमीच पाहायला मिळालंय. हो, यावेळेस मात्र एज लागली, इनसाइड एज घेऊन शॉर्ट फायनल कडे चेंडू सरकला. एकदा येताना दिसेल. एकेरी धाव टिचून मारा केला या मॅच मध्ये. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली ती मीत 11 जीतू 11 जयनमान नेरे या संघाची. आणि म्हणूनच बलाढ्य उसाटणे संघाला थांबवलंय ते 4 ओव्हर्स मध्ये. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 22 धावांचं लक्ष मात्र असेल. परंतु पुन्हा एकदा गावदेवी उसराई चषक 2024 सलग 3ऱ्या वर्षामध्ये खरं तर
आम्हाला समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करेन आणि नक्कीच मोठ्या स्पर्धेचा खरं तर घटक होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्याबद्दल नक्कीच संपूर्ण आयोजकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे मेहबूबजी लढाप असतील, सागर मांडवकर असतील आणि त्याचप्रमाणे मुकेश भगत असतील, हेमंत भगत असतील, जितेंद्र भगत असतील, सगळ्यांचंच आपण मनापासून आभार संपूर्ण कावदी उसराई चषकाच्या आयोजकांचं. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्ही रजा घेतोय आणि जाऊया दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी दुसरं सत्र पाहूया. सुपर 8 मध्ये दाखल होणारा आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ असेल आणि यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील मायक्रोफोनवर बाबूशा. थँक्यू सो मच उसरलीकर. तर नक्कीच आपण स्क्रीनवर पाहतोय 2015 तर दीपक पाटील सरांकडे आम्ही जरूर वळणार आहोत आणि आता स्पर्धेची प्रतिक्रिया आम्ही प्रत्येक समालोचकांकडून घेत असतो. पर्व तिसरं 24 मध्ये 22 करायचेत आणि आज आपण पाहतोय जो नेरे संघ खेळतोय आणि त्यांना टी शर्ट स्पॉन्सर केलेत ते युवा उद्योजक स्वराज राजे टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर्स अँड प्रोप्रायटर प्रथमेश पवार यांचा आम्ही धन्यवाद देतो. यावर्षी दीपक पाटील सर जे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत, अनेक युवा समालोचकांना सुद्धा ते प्लॅटफॉर्म देत असतात, अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. आज त्यांचा आवाज आपण स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये पाहिला आणि आज गावदेवी उसराईच्या या स्पर्धेमध्ये पाहिला. दीपक पाटील सर, तुम्ही अनेक स्पर्धा नेहमी कव्हर करत असतात. टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज घुमताना पाहतोय. या पर्व तिसऱ्याबद्दल गावदेवी उसराईची भव्य दिव्य स्पर्धा काय प्रतिक्रिया असेल, काय आणखीन काय मार्गदर्शन असेल आयोजन मॅनेजमेंटकडून, आम्ही प्रत्येक समालोचकांकडून ही प्रतिक्रिया घेतोय आणि आता आम्ही वळतोय दीपक पाटील सरांकडे. नक्कीच मगाशी पण मी उल्लेख केला. खरं तर ही गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा म्हटली तर अगदी पहिल्या पर्वापासून सुपर हिट होताना आपण पाहिलंय आणि नेहमीच नाविन्य घेऊन अनेक खरं तर फिल्म स्टार आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आणि खरं तर क्रीडा क्षेत्रामधील क्रिकेटर्स आणि ज्यांना याची देही आणि याची डोळा पाहता येतं आणि त्याचमुळे नेहमीच प्रेक्षकांची चर्चा असते की उसरलीला उद्घाटनाला कोण येणार आहेत. आणि यावर्षी सुद्धा अजिंक्य राणे येणार होते, परंतु मुंबई रणजी फायनलमध्ये असल्यामुळं त्याला येता आलेलं नाही आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट्सवीर खरं तर ही उत्सुकता असते, परंतु उद्याच्या रात्री आपल्याला प्रार्थना बेरे आणि मृण्मयी देशपांडे आपल्याला पाहायला मिळते. सोनाली कुलकर्णीला आपण पाहिलं, धवल कुलकर्णीला या अगोदर आपण पाहिलं, सगळ्यांनाच आपण पाहिलं आणि त्याचमुळे वेगवेगळं नाविन्य नवीन घेऊन ही स्पर्धा मात्र येत असते. आणि त्याचमुळे खरं तर पाहायला गेलं तर सगळ्यांच्या पसंतीत आणि यंदाच्या वर्षी आपण पाहिलं फ्लड लाईट्स खूप सुंदर आहे. हे फार गरजेचं असतं एखाद्या स्पर्धेमध्ये. लाईट्स ही प्रकाशमान योजना जी आहे ना ही सुद्धा, आणि खेळाडूंनी कॅप्टननी सुद्धा आज भरभरून कौतुक केलं खरं तर या स्पर्धेचं. आणि खऱ्या अर्थानं पोच पावती आहे, ही मेहनत आहे खरं तर. आणि ही सगळी मेहनत आहे मुकेश भगत, हेमंत भगत सगळ्यांचीच ही खरं तर मेहनत आहे. आणि त्याचमुळे खरं तर ही स्पर्धा मात्र चार चांद लावत असताना आणि नेहमीच त्यांना आपण शुभेच्छा देऊ या स्पर्धेसाठी. आणि कदाचित लवकर गौतमी पाटील सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते या स्पर्धेमध्ये. ही सुद्धा खरं तर हेमंत भगत आमच्याबरोबर आहेत. ही इच्छा असेल बऱ्याचशा क्रीडा रसिकांची आणि यावर्षी सुद्धा होती असं सांगतात ते, परंतु लवकरच ती पाहायला मिळेल आणि ही सुद्धा सगळ्यांची इच्छा मात्र पूर्ण होऊ दे. आणि वेगळा स्टेज मात्र असणार आहे गौतमी पाटीलसाठी. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल नक्कीच आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू सो मच. क्या बात है दीपक सर ने बताया भाई. यहाँ पर इंतजार बहुत कुछ है, देखते हैं. टारगेट तो इतना बड़ा नहीं है यहाँ से और बहुत कुछ बदलाव देखने को मिलता है यहाँ पर. गेंदबाजी में देखिए सबसे पहला ओवर देखिए यहाँ पर बात करेंगे जितेश मडवी का देखिए इस्तेमाल किया गया यहाँ पर. जब पिछले मैच में देखिए बात करेंगे आखिरी अंतिम ओवर लेकर आए थे. कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं. और बहुत कुछ देखिए यहाँ पर बदलाव देखने को मिलता है यहाँ पर. अनिल टुपरे देखिए खास है, थोड़ा सा टोटल देखिए कहेंगे छोटा है. और प्रवीण चोरगे पाली भाई, इनकी खेलने की अंदाज भाई वही है. फिर से एक बार आता हुआ देखिए 6 रन.
कहते ना शेर को पकड़कर अगर जंगल से पिंजरे में रख दिया जाए ना, वो घास नहीं खाता। और दोनों टीम देखिए बात करेंगे अपने जिंदगी का पहला मुकाबला खेलते हुए। आमने सामने यहाँ से रिकॉर्ड लिखा जाएगा, यहाँ से इतिहास लिखा जाएगा। और जब जब ये दोनों टीम आमने सामने होंगे, यहाँ से गिनती किया जाएगा कौन किसके खिलाफ कितना मैच खेला है। और शायद कि आज पहला मैच में लीड ले जाएगा यहाँ से मेथ 11 जीत 11। देखिए बात करेंगे यहाँ पर अजय नवान नेरी टीम नसीब सेठ भोर। देखिए बात करेंगे यहाँ से, और ये देखिए मौका दिए हैं फील्डर से गेंद के नीचे पर अनुज यहाँ पर बढ़िया कैच, लाजवाब कैच यहाँ पर प्रवीण चोर के पाली का विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ। बहुत बड़ा शुक्रिया निश्चित रूप से सागर मांडोकर सर, महबूब लाडव सर, और इसके साथ साथ देखिए दीपक पाटिल सर ने सही बताया। यहाँ पर मेहनत मुकेश भाई भगत लीजिए, हमारे हेमंत दादा लीजिए, पूरी मैनेजमेंट देखिए, गौतमी उसार ली, हर किसी का मेहनत यहाँ से रंग लाता हुआ। और दीपक सर ने निश्चित रूप से सबसे कातिल गौतमी पाटिल का भी जिक्र किया निश्चित रूप से, क्योंकि आज के वक्त में, आज के दौर में देखिए वही चल रहे हैं, ना किसी को कायदा पसंद है, ना किसी को वादा पसंद है, हर किसी को गौतमी पाटिल पसंद है निश्चित रूप से। और बहुत डीजे नितिन ने भी यहाँ पर उनके सॉन्ग के साथ साथ जलवा दिखने को मिला स्क्रीन पर। लेकिन अब देखते हैं प्रवीण चोर के पाली का विकेट गिरने के साथ है, और बहुत बढ़िया लेट कट खेले यहाँ पर, एक सिंगल आता हुआ 22 का टारगेट है। लेकिन देखते हैं ये टारगेट कितना कुछ खलल डालेगा। यहाँ से 7 रनों तक पहुंचते हैं पर पहला ओवर देखिए जितेश से करवाते हुए, जहां पर जितेश का एक वीक जोन रहता है, कभी कभी ये गेंद काफी आगे कर बैठते हैं, जहां पर ओवर पिच गेंद का बहुत बढ़िया फायदा लिया था यहाँ पर। और बात करेंगे तो यहाँ पर बल्लेबाजी के लिए नेहरू टीम पहचाने जाते हैं। अभी तो देखिए बात करेंगे मेरे हिसाब से बाहुबली का आना भी बाकी है, लेकिन शायद चाहेंगे नहीं कि मैच वहां तक पहुंचे। लेकिन देखते हैं कहां तक लेकर जाते हैं। ओ दूर से खेल गए यहाँ पर, बहुत बढ़िया वेरिएशन, लाजवाब यहाँ पर ऑफ स्टंप का लाइन देखिए, तेज गति रफ्तार से। चर्चा चल रहा था काश 30 के आसपास हो जाते तो फिर एक बढ़िया मैच है बन सकता था। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, क्रिकेट है कुछ कहा नहीं जा सकता। एक ओवर मैडन ओवर या सिंगल जो सचिन मोरे ने ओवर डाले थे निश्चित रूप से। और यहां से जो टीम मुकाबला जीत कर आएगा, सीधा देखिए बात करेंगे मुकाबला रहेगा यहां से गौतमी उसारली के साथ है। और ये चलिए ये हिट ने अब मैच को ऑन कर देगा भाई। तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया, दुंदरे नेरा चरण। पसंद है, हर किसी को गौतमी पाटिल पसंद है। आ गए इस कंडंगले भाई। मुरबाड़ में पिछले साल 40 कुर्सी टूटा था। विष्णु घोड़ी सबका टूर्नामेंट था, क्या बात है। हमारी स्क्रीन पर देखिए फोटो, बहुत बहुत शुक्रिया निश्चित रूप से। डीजे नितिन है, और इसके साथ साथ देखिए बात करेंगे स्काई विजन एलईडी, देखिए इनका भी तारीफ करना चाहेंगे। बहुत बड़ा स्क्रीन देखिए, यहाँ से बाबू शाह की फोटो, ये पहचान पा रहे हो क्या, 2016। हाँ तो चलिए चलेंगे यहाँ पर। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 13 रन से, और जीत और हार की विजय बात कर लेंगे तो अभी 18 गेंद बचे हैं और 9 रनों की जरूरत है यहाँ से। अमर हिलाल देखिए यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार, और एक देखिए सिंगल आता हुआ, टीम का स्कोर 14 तक पहुंचता हुआ यहाँ पर। लेग बाय से देखिए 1 रन आता हुआ यहाँ पर।
और जीत के लिए 8 रनों की जरूरत है। अगर यहां से नेरी टीम मैच जीतता है तो गांव उसारली के साथ में देखिए 2 साल पहले एक मुकाबला हुआ था, शायद मुझे लगता है चिचपड़ा डे, बहुत रोमांचक मुकाबला था जहां पर उसारली टीम ने बाजी मारा था। 6 गेंद 20 की जरूरत थी। सचिन मोरे थे गेंदबाज, इमन भगत की क्या बल्लेबाजी थी। लेकिन देखते हैं घर की टूर्नामेंट में क्या इस बार फिर से टीम है। आज मीत 11 के नाम से देखिए यहाँ पर नेरे टीम है मैदान पर उतरे हैं। नसीब सेठ भूर देखिए बात करेंगे, एक बिग पैकर में जिनका नाम आता है, क्योंकि आज मोहट्टी में शायद है वहां से थोड़ा दिल टूटा, लेकिन से ऐसा पैकर इनका कभी दिल टूटता नहीं है। एक सच्चा नेक दिल इंसान है पैकर से। हमारे कंचन दादा भी उनके साथ में हमेशा रहते हैं। तो चलिए अब समीकरण की बात करेंगे। बहुत आसान देखिए यहाँ पर बनता हुआ 16 गेंद 7 की जरूरत है। ओ बढ़िया कदमों का इस्तेमाल किया पर, लेकिन सीधा देखिए वाइडी से स्क्वायर लेग पर फील्डर तैनात है और बढ़िया कैच लेते हुए यहाँ पर चला है भाई। दिल का दरवाजा यहाँ पर खोला, लेकिन मैच एकदम से खोला है, मैच एकदम से ओपन है। देखिए बात करेंगे यहाँ पर 15 गेंद 7 की जरूरत है। क्रिकेट के इतिहास में मुझे नहीं लगता इतना बड़ा गलती मेरी टीम ने किया हो गया, लेकिन अमर हिलाल देखिए अपना जोर कसरत डालते हुए। और जहां पर बात करेंगे गलती कहां हुई यहाँ पर उस ने टीम के, जहां पर पहला 3 ओवर देखिए, पहला ओवर अच्छा खासा रन आया, सेकेंड ओवर मैडन, उसके बाद तीसरा ओवर जहां वहां पर कहूंगा थोड़ा प्रयास और कम रह गया। लेकिन यहाँ पर देखिए अमर हिलाल से रोहन पाटिल देखिए बात करेंगे, बाहुबली को डॉट गेंद खिलाते हुए यहां से। और टीम का स्कोर देखिए 15 तक है, अभी भी 13 गेंद देखिए 7 की जरूरत है। 13 गेंद 7 रनों की जरूरत है। और एक देखिए डॉट गेंद निकलता हुआ यहां से। चलिए विपुल पाटिल जल्द से जल्द यहाँ पर कमेंट्री बॉक्स से संपर्क करें विपुल पाटिल। तो चलिए यहाँ से 12 गेंद बचाएं और अभी जीत की बात करेंगे तो यहाँ से 7 रनों की जरूरत है। मुकाबला थोड़ी सी देखिए बात करेंगे यहाँ पर, अभी तक कहेंगे कुछ तो उम्मीद जागा होगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेले, लेकिन देखते हैं डीजे के पास क्या कुछ उम्मीद जागा है। चलिए 12 गेंद 7 की जरूरत है यहां से। और समीकरण की बात करेंगे तो यहां से 12 गेंद 7 की जरूरत है पर। और उमेश सर देखिए, सागर मांडोकर सर इस टूर्नामेंट की मैं और एक चीज तारीफ करना चाहूंगा। भले ही देखिए हमें कल 10 के लॉट्स देखने को मिलेंगे, लेकिन पूरी आज देखिए तीसरा रात हो चुका है जहां पर 8 का लॉट्स हम देखते आ रहे हैं। और सुपर 8 में देखिए 2 टीम पहुंच रही है। और जहां पर अंतिम दिन देखिए क्वालिफाई मैच देखने को मिलेगा, सुपर 8 का मैच है। और हर टीम अच्छी जोश जज्बा के साथ है, तैयारी के साथ आएंगे। 12 गेंद 7 की जरूरत है। और गेंदबाजी के लिए देखिए आते हुए गेंदबाज अजय भंडारी देखिए यहां से। खूबसूरत देखिए यहाँ पर ताकत नहीं थी, इस बार नजाकत थी यहाँ पर। अच्छा सोचा, पहला रन लेंगे, दूसरे के लिए तेजी से। ओ ये चलिए भाई,
डगआउट देखिए कितना नाखुश है भाई, हल्के में नहीं ले रहे यहाँ पर कि दूसरा रन के लिए क्यों नहीं भागे भाई यहाँ पर। भाई वो बाहुबली हैं, खुद के ऊपर भरोसा रखते हैं, बड़ा ही से मैच फिनिश कर सकते हैं। 6 रनों की देखिए यहाँ पर जरूरत है और जहां पर 11 गेंद बचा है यहां से। अजय भंडारी देखिए फिर एक बार तैयार है, आज धनंजय हिलाल टीम में नहीं। हितेंद्र दादा देखिए, हनुमान दादा, हमारे संजय दादा, ढोपरी निश्चित रूप से यहाँ पर कहां थ्रो कर रहे थे भाई, यहाँ पर नॉन स्ट्राइक पर बड़ी आसानी से बन सकता था। अगर 3-4 रन भी रहता ना अंतिम ओवर में, फिर भी कुछ भी हो सकता है। ये विकेट देखिए रंग बदल रहा है भाई, 10 गेंद अब 4 की जरूरत है। धनंजय मुझे लगता है टीम में आए जुड़ चुके हैं, लेकिन बैटिंग का शायद उनका नंबर नहीं पहुंचा यहाँ पर। और यही बात कर रहे थे यहाँ पर कि अगर टोटल 30 के आसपास होता तो बहुत कठिन बन सकता था। 9 गेंद देखिए अभी भी 4 की जरूरत है यहां से। और बाहुबली का बल्ला देखिए अभी भी शांत है। ओ बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। अगर यहां पर 4 रन रख के चले गए अंतिम ओवर में, कुछ भी हो सकता है भाई। अगर ये 2 गेंद के ऊपर रन नहीं आया, क्योंकि 8 गेंद 4 की जरूरत है, फिर ये 4 रन भी अंतिम ओवर में खलल डाल सकता है। मैच नहीं छोड़ रहे उस टीम देखिए, जानते हैं अनिकेत ढोपरी सीधा फॉलो थ्रो में, ये देखिए फुटबॉल के अंदाज से गेंद को रोकने का कोशिश किया पर। और सागर देखिए यहां पर थ्रो, यहां पर, लेकिन तब तक 2 रन आता हुआ यहां से। कब तक आप रन बचाओगे भाई? कहते हैं ना, सांप को अगर सांप कहो या सांप जी कहो, वो तो डसेगा जरूर। और बैटर तो वो काम करने के लिए आता है भाई, चाहे चौके से हो छक्के से हो, वो तो रन बनाएगा जरूर भाई। ये चलिए भाई, पहला रन है, क्या दूसरे के लिए जाएंगे यहाँ पर हम? नहीं, इस बार दूसरे के नहीं। स्कोर देखिए एकदम से सेम लेवल हो चुका है। अब जीत के लिए 1 रनों की जरूरत है और 6 गेंद बचा है। 6 गेंद 1 की जरूरत है भाई। क्रिकेट के इतिहास में ये सब चीजें भी देखने को मिला है। देखते हैं कौन सा गेंदबाजों से यहाँ पर इस्तेमाल करेंगे। 6 गेंद 1 रनों की जरूरत है यहाँ से। और एकदम से देखिए बात करेंगे, जीत के दरवाजे पर खड़े हुए यहाँ पर मैच जीते हुए बंदे की बात करेंगे, चेतवान नेरी टीम है। नसीब सेठ भूरी की बात करेंगे यहाँ पर। आज मिथ 11 के नाम से 2 टीम यहाँ पर मैदान पर देखें। पहले मोहन टीम देखिए यहाँ पर बाहर हुई, लेकिन यहाँ से देखते हैं एकदम से देखिए फील्डर को अंदर लिया गया है यहाँ पर। और अंतिम ओवर गेंदबाजी के लिए देखिए आते हुए गेंदबाज उज्जवल ढोपरी देखिए बात करेंगे यहाँ से। अनिल दत्ता ढोपरी की देखिए बात करेंगे यहाँ पर। उनके परिवार फैमिली से देखिए 7 खिलाड़ी खेलते हुए हैं, जहाँ पर उनके 2 बेटे और खुद देखिए यहाँ पर, और उसके साथ एक बंधु देखिए सत्यवान ढोपरी और भांजे मुकेश मड़वी। उज्जवल और उनके बंधु देखिए बात करेंगे हनुमान ढोपरी के देखिए 2 सुपुत्र। हमारे पैट कॉमिंस देखिए 12 खिलाड़ी। कौस्तुभ देखिए बात करेंगे। तो चलिए यहां से एकदम देखिए टेस्ट मैच के जैसे यहां से, अरे ये चलिए भाई फिनिश किया।
तगड़ा 6 के साथ भाई। और यही तो बात बताया, ये बाहुबली है भाई, अपने अंदाज से फिनिश करेगा। लेकिन नो डाउट थोड़ा सा कहेंगे खराब बल्लेबाजी रही उसाट ने टीम है। और इस मैच में देखिए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, भूलना नहीं सुपर 8 का एक महामुकाबला जहां पर देखने को मिलेगा। टूर्नामेंट का अंतिम नाइट है, गांव देवी उसारली। और यहां से देखिए बात करेंगे मित चिटिलेबंस जैनवा नेरे के बीच में एक बिग फाइट सुपर 8 का रहेगा, तीसरा सुपर 8 का मुकाबला। लेकिन कल आने वाला चौथा नाइट है, कौन से 2 टीम रहेंगे। लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच सचिन मोरे, मैडन ओवर रहा भाई गोरे गोरे।